पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेनं पोलिसांच्या संरक्षणात असताना ढाब्यावर मटण पार्टी केली। पोलिसांनीही नियमांना धाब्यावर बसवत मटण पार्टीवर ताव मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलीस दलातील एका अधिकाऱ्यासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। तर झालं असं की कोथरूडमधील एका भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेसह त्याच्या साथीदारांवर मकोका लावण्यात आलाय। या प्रकरणी मारणेसह सर्वच आरोपी सुरुवातीला काही दिवस येरवडा कारागृहात होते। मात्र पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील मारणेचं वाढवं वर्चस्व लक्षात घेता पुणे पोलिसांनी एका महिन्यापूर्वी मारणेला सांगली कारागृहात हलवण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार गुन्हे शाखेचं एक पथक त्याला बंदोबस्तात सांगलीला घेऊन चाललं होतं। मात्र त्याला सांगलीच्या कारागृहात घेऊन जात असताना पोलिसांसमक्ष एका ढाब्यावर मारणे आणि त्याच्या साथीदारांनी मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। साताऱ्यातील कणसे ढाब्यावर व्हॅन थांबवून पोलीस कर्मचाऱ्यांनी मारणेसोबत ही मटण पार्टी केली। एक मटण प्लेट थेट व्हॅनमध्ये असलेल्या गजा मारणेला देण्यात आली आहे। ही सगळी घटना ढाब्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। दरम्यान मकोकाचा आरोपी असूनही ढाब्यावर पोलीस व्हॅन थांबवली, त्याला मटण खाऊ दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या मटण पार्टीची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना समजल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेतील या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं। कणसे धाब्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून या घटनेची पुष्टी केली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरूसह हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाने, हवालदार रमेश मेमाने, पोलीस शिपाई राहुल परदेशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। गजा मारणेला कारागृहात नेत असताना त्याच्याबरोबर मोटारीचा ताफा होता अशी देखील माहिती समोर आली असून त्याला ढाब्यावर भेटणाऱ्या सराईतासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।